आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। चैत्र महिन्यात भरवण्यात आलेल्या रोहा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि महाराष्ट्रातील आगळी वेगळी बहुजन समाजाच्या प्रथा परंपरा जपणाऱ्या तळागर येथील प्रसिद्ध स्वयंभू महादेवाच्या यात्रेला तसेच श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचा आगळा वेगळा विवाह सोहळा पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी 16 व 17 एप्रिल रोजी 2 दिवस अलोट गर्दी झाली आहे। दरवर्षी रामनवमीच्या आदल्या दिवशी या ठिकाणी रात्री 12 वाजता श्री महादेवाचे लग्न लागते। हे लग्न पाहण्यासाठी आणि या यात्रेचा आनंद घेण्यासाठी रोहा, मुरुड, श्रीवर्धन, तळा, म्हसळा या ठिकाणाहून लाखो भाविक सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले। हर हर महादेवाच्या जयघोषात देवाचा लग्न सोहळा थाटामाटात संपन्न झाला। श्री तीर्थक्षेत्र स्वयंभू महादेव मंदिर तळागर येथे देवाचे लग्न पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी मंगलाष्टके बोलून झाले। तालुक्यातील खारगाव येथील नवरदेव तर धाटाव गावची नवरी असते। लग्न सोहळा पाहण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक तसेच भाविक उपस्थित होते। सुतार, चांभार, वाणी, शिंपी, तेली, परीट, जंगम, ब्राह्मण, मराठा, कुणबी, कराडी, कोळी, लोहार, कुंभार, आगरी, नाभिक असे 18 पगड जातीचे 12 बलुतेदार या देवाच्या यात्रेकरिता दरवर्षी मोठ्या उत्साहाने येत असतात। 2 दिवस ही यात्रा सुरू असते। यात्रेचा मान सन्मान हा पुरातन आहे। पेशवे व सिद्धी यांच्यात झालेल्या करारात या यात्रेचा लग्न सोहळ्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येते। धाटाव पंचक्रोशीतील तळागर, लांडर, बोरघर, वाशी, महादेववाडी धाटाव यात्रा पंच कमिटी असते। यावेळी लग्न सोहळ्यास लागणारी मातीची भांडी दमखाडीचे कुंभार देतात। तळागरेचे मोरे दीपमाळ लावतात। खारघर येथून पालखी येते। मानाचे निमंत्रण देण्याचा बहुमान बामुगडे घराण्याकडे आहे। सोनगावचे ग्रामस्थ तेलवण वरातीचे निमंत्रण देतात। धाटाव गावातून काठी तेलवणाच्या दिवशी येते। शिव पार्वतीची प्रतिष्ठापना उत्तर काठीवर होते। वारळची काठी मंदिरासमोर उखळात उभी करतात। किल्ला व तळागर गावातील करवली उभे असतात। मंगलाष्टका बोलण्यासाठी धाटाव, लांडर, भुवनेश्वर, वाशी, महादेववाडी, देवकाणे येथील जंगम होते। ऐतिहासिक आणि आगळा वेगळा लग्न सोहळ्याच्या वेळी सुतार व भगत महादेवाची मूर्ती मांडीवर घेऊन विवाह सोहळ्यास बसतात। नवरीकडील धाटाव व नवरदेवाकडील खारगावची मंडळी व वरसगावची मंडळी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच बहुसंख्येने कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी निघणाऱ्या मानाच्या काठीची पूजा कार्यसम्राट आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आली। या प्रसंगी विनोद भाऊ पाशिलकर, संदीप तटकरे, समीर शेठ शेडगे, अनिल भगत, सुरेश मगर, शंकरराव भगत, ज्ञानेश्वर साळुंखे, हरिश्चंद्र मोरे, संतोष माने, हरिश्चंद्र माने, गुणाजी पोटफोडे, लीलाधर मोरे, विठ्ठल मोरे, दगडू बामुगडे, लक्ष्मण स्वामी जंगम यांसह परिसरातील नागरिक बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर लग्न सोहळ्यास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुपडे उपस्थित होते। यात्रेत काठी नाचवण्याची परंपरा आहे। तालुक्यासह जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातून भव्य दिव्य अशा सजवून काठ्या येतात। लग्न सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मोठी यात्रा भरते। यात्रेस मोठ्या प्रमाणात गर्दी असते। लग्न सोहळ्यास यात्रेस नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तसेच रामनवमीला दुपारी तीर्थासाठी यात्रेकरूंची तसेच भक्तगणांची उसळलेली अलोट गर्दी पाहावयास मिळाली। या ठिकाणी काव्या नाचवण्याचा प्रकार हा अतिशय विहंगम असतो। तसेच काठीसोबत गाणी आणि ढोल ताशे, तर यात्रेकरूंना करमणूक म्हणून आकाश पाळणे, मौत का कुआ मोटरसायकल, लहान मुलांसाठी आकर्षित विविध गेम्स, मिठाईची दुकाने, हॉटेल्स, आईस्क्रीम, लहान मुलांची खेळणी वस्तू, करमणूक साधने अशा विविध प्रकारची रेलचेल सुरू होती। खालूवाजाच्या सनई तसेच ढोल ताशांच्या निनादात सुरू असलेल्या काठ्यांच्या भव्य मिरवणुकीने उपस्थित भाविकांबरोबर लहानग्यांचा आनंद काही औरच असल्याचे दिसले। रामनवमी तथा राम जन्मोत्सव निमित्त 2 दिवस भरलेल्या या यात्रेत लाखोंची उलाढाल होत असल्याने दिवसेंदिवस या यात्रेची व्याप्ती वाढतच आहे। म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड, तळा, रोहा तालुक्यातील बहुजन समाजाला सामावून घेणारा हा रामनवमी उत्सव म्हणजे एकात्मतेचे प्रतीक असल्याची भावना अनेकांच्या मुखातून ऐकावयास मिळाली।
सुखमेळवा वधुवरा
आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.